नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपला आजचा जो सेशनचा दिवस आहे तो 4था आहे. खरं तर आज मला ना व्हिडिओ शूट करायचं किंवा सेशन घ्यायचं ना कॅपॅसिटीच नव्हती. माझ्या आवाजावरून पण थोडंफार तुम्हाला अंदाज आलाच असेल, पण असू दे, काही गॅप पडायला नको म्हणून मी कंटिन्यू करते. एक छोटी रांगोळी तुम्हाला दाखवणार आहे जी की ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे. दिसायला खूप सुंदर आहे. मी बाजूला फोटो तुम्हाला दाखवते त्याचा. काल गुरुपौर्णिमा होती आणि मी फर्स्ट ट्राय केला होता. तर मी शॉर्टमध्ये टाकलेलं आहे की मी कशा पद्धतीनं स्टॉल वगैरे लावला होता. त्यासाठीच माझा पूर्ण दिवस तिथे गेला. दुपारी मुलांना शाळेतून घेऊन आल्यानंतर थोडा वेळ होता आणि संध्याकाळी मी परत स्टॉल लावणार होते कारण छान रिस्पॉन्स मिळाला होता मला. तर त्याच्यासाठीच मी ही रांगोळी ड्रॉ करत होती. म्हणजे एकेने मला दाखवली होती की अशा पद्धतीची रांगोळी पाहिजे म्हणून. तर ती ड्रॉ करता करताच म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावी. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मेजरमेंट पहिल्यांदा लिहून घ्या. आतल्या गोलाचं मेजरमेंट आहे ते 2.5 इंचाचं आहे. त्याच्या बाहेरचा गोल आहे तो 4 इंचाचा आहे आणि सगळ्यात मोठा गोल आहे तो 7 इंचाचा आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी जे टाळ घेतलेलं आहे त्या साईजचं तुमच्याकडे जर टोपण असेल किंवा छोटीशी वाटी असेल तर त्याने तुम्ही तो गोल आखून घ्या. आता वुलन मॅट रांगोळी ही आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे, नवीन आहे. त्यामुळं बऱ्याच जणांना ना या गोष्टी माहीतच नाही आहे ते एक्झॅक्टली काय आहे, कसं वापरायचं आहे, किंवा हे वॉशेबल आहे का, हे टिकाऊ आहे का. तर बघितल्यावर सगळ्यांना असं वाटतं नाही नाही ही वूल वगैरे निघत असेल असं तसं. तर मला जेव्हा तिथे मार्केटमध्ये मी गेले ना तेव्हा ह्या गोष्टी समजल्या. आणि ट्रेंडिंगमध्ये जरी वुलन असेल, वुलन मॅट रांगोळी असेल तरी त्यातल्या सिलेक्टेडच गोष्टी तिथे चालत आहेत. म्हणजे मोठ्या रांगोळ्या जास्त प्रेफर करत नाही आहे कोण. जर आपल्याला ऑनलाईन वगैरे ऑर्डर भेटली किंवा जवळपासची ऑर्डर भेटली मोठ्या रांगोळ्यांची तरच मोठ्या रांगोळ्या बनवा. नाहीतर तुम्हाला जर अशा शॉपमध्ये वगैरे जर विकायच्या असतील बल्कनी कोण घेत असेल तर तिथे तुम्ही चौकशी करा. म्हणजे पूजेचं वगैरे साहित्य मिळतं, आता गणपतीचं साहित्य तर ठेवतात ना, तिथे तुम्ही चौकशी करा. तर तिथे त्या छोट्या छोट्या रांगोळ्या ते घेतात. मी शुभलाभच्या वगैरे ज्या रांगोळ्या केल्या होत्या ना त्या सगळ्या काल सेल झाल्या जवळजवळ. आणखी महत्त्वाची गोष्ट ही की वुलनचे जे कलर आहेत ना ते सिलेक्टेड कलरच बायका घेत आहेत. म्हणजे हिरवा, पिवळा, लाल, गुलाबी ह्याच्या व्यतिरिक्त ना जास्त ब्ल्यू कलर, पिंक कलर वगैरे जे आहेत ना किंवा फेंट कलर, कुठलेही फेंट कलर ब्ल्यूमध्ये शेडमध्ये वगैरे ह्या गोष्टी ह्या म्हणजे रांगोळ्या त्या जास्त बघत पण नाहीत आणि घेत पण नाहीत. जास्त करून ना रेड, ग्रीन आणि येल्लो हे 3 कलर इतके चालत आहेत ना, म्हणजे बघितल्या बघितल्या घेत आहेत सगळेजण. तर रांगोळ्या जर बनवत असाल ना छोट्या छोट्या तर ह्या 3 रांगोळ्यांना प्रेफरन्स द्या. म्हणजे वुलनचे पण पैसे तुमचे वाचतील की तेवढेच वुलन तुम्ही त्या कलरचे आणलेत ना आणि त्याच्या रांगोळ्या बनवल्यात तरी चालेल. हमखास घेतात. आणि ह्या रांगोळीची प्राईस ठरवताना ना थोडी आधी कमीच ठेवा. जर कमी ठेवली तर जास्त सेल होतोय हे सुद्धा मला काल कळालं. तर ह्या गोष्टी मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर कराव्यात. कारण बऱ्याच जणी हे का करतायत की त्यातून आपल्याला पैसा मिळावा, आपल्याला हा व्यवसाय चालू करायचा आहे, त्यासाठी मी तुम्हाला या गोष्टी सांगते. तर आपण आपल्या रांगोळीकडे वळूयात. जे आपण सर्कल काढलेले आहेत ना ते सगळे मी रेडनी कवर केलेले आहेत. आता छोटे छोटे सर्कल आहेत ना ते मी पूर्ण येल्लोनीच करणार आहे. मी ह्याचा फोटो बघितला होता सोशल मीडियावरती. तर बाहेरचा जो सर्कल आहे ना तो रेडमध्ये केला होता आणि आतलं येल्लोमध्ये केलं होतं. म्हणजे छोटे छोटे जे केलेले आहेत ना आपण टोपणाने किंवा काय म्हणतात तर ते रेड केले होते. पण म्हटलं बघूयात येल्लोनी कसं दिसतंय ते. तर व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्ही फोटो बघितलाय रांगोळी कशी दिसते ती. आणि ही मी संध्याकाळी एकच झाली माझी रांगोळी तेवढ्या वेळात, तासाभरात. तर ती मी घेऊन गेले आणि पहिलीच रांगोळी हीच सेल झाली आणि एकच पीस होता, लगेच गेला. मग मला असं कळालं की बघा हे कलर जर मी वापरले त्यासाठीचा रिस्पॉन्स ना खूप जास्त आहे. कारण ना सणावाराला ना जास्त करून ह्याच कलरचं प्रेफरन्स असतो. म्हणजे लाल, पिवळा, हिरवा वगैरे ते शुभ मानले जातात ना, त्याच कलरचा प्रेफरन्स असतो. त्यामुळे हे कलर जास्तीत जास्त तुम्ही वापरा. बघा तुमचा सेल नक्की होईल. आता रांगोळीमध्ये वुलन वगैरे लावताना कशी लावायची आहे, काय काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ आपण आधीच बघितलेला आहे. त्याचीसुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या खाली देण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने बघा आपली पूर्ण रांगोळी तयार झाली आहे. आणि मिशोवरून मी शुभलाभचं मागवलं होतं, त्याच्यामध्ये मी फ्री गिफ्टमध्ये मला हे भेटले होते कुंदन. तर म्हटलं बाहेरच्या ज्या येल्लो पोर्शन आहे त्याच्यामध्ये हे अप्लाय करूया. तर इतकं सुंदर दिसत होतं, तुम्ही पुढे बघाच ते. तर त्याच्यामुळे सुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटतं. थोडंफार कुंदन वगैरे किंवा एक आरशासारखे बघा ते गोल गोल भेटतात
कुंदनच, तर ते मला नाव एक्झॅक्टली माहीत नाही आहे. तर ते तुम्ही यूज करा तुमच्या रांगोळीमध्ये. काही नाही, थोडंसं खर्च केल्याशिवाय आपल्याला ना फायदा होणार नाही आहे, मला तरी कळलेलं आहे. म्हणजे जेवढं सिंपल कराल तेवढी किंमत पण कमी होते रांगोळीची, आणि जेवढं अट्रॅक्टिव्ह बनाल तेवढे पैसेसुद्धा आपल्याला त्या पद्धतीने मिळतात. तर हे आहे फायनल लुक रांगोळीचं. हे कट करत होते मी ॲक्च्युली, आणि व्हिडिओ कट झालेला मला माहीतच नाही पुढे, तो त्याबद्दल सॉरी. आणि आपल्या सेशनला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण भेटूयाच पुढच्या सेशनमध्ये. बाकी कुणी कुणी रांगोळ्या तयार करायला सुरुवात केलेली आहे ना, नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.